कालच जन्मलेलं बाळ आणि आज 6 महिन्यांचं झालं असं मला वाटायला लागलं, कारण की पिल्लू आमचं 6 महिन्यांचं झालेलं होतं. त्यासाठीच मी आज छान असं फोटोशूट करणार होते आणि सकाळच्या वेळेमध्ये हे राजमाची भाजी वगैरे केली होती. जेवण करून घेतलं, मस्तपैकी देवाला नैवेद्य दाखवला. त्यानंतर जेवण झाल्यानंतर पिल्लूला खेळायला ठेवलं. त्याला अंघोळ सकाळीच आवरली होती त्याची आणि त्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये मी हे सगळं डेकोरेशन करण्यासाठी सॉफ्ट टॉईज वगैरे, त्यांना कॅप वगैरे बनवण्यासाठी घेतल्या होत्या. आलोक देखील छान त्या सॉफ्ट टॉईजसोबत खेळत होता, कारण ते सगळे टॉईज त्याचेच आहेत लहानपणीचे. ते त्याला बऱ्याच दिवसानंतर दिसले, कारण खाली खूप जास्त पसारा होतो ह्या सगळ्यांचा. त्यामुळे मी बांधून ते वरतीच ठेवलेले असतात. जे बॅक साईडला तुम्हाला बॅग दिसते त्याच्यामध्ये, तर ते वरच्या साईडला ठेवलेले असतात. कधीतरीच मग मी वरून ते घेते आणि खाली खेळण्यासाठी आलोकला देत असते. तर आज म्हटलं चला फोटोशूट करायचं आहे, तर छान असं डेकोरेशन करण्यासाठी ते खाली घेतले होते. तर केक देखील मी ऑर्डर केलेला होता 6 मंथचा, आणि आजकाल सगळीकडेच हे 6 मंथचा हाफ केक जो असतो तो करतात. तर 6 मंथचा हा असा पद्धतीने केक मी बनवायला ऑर्डर दिलेला होता. छान असं दुपारच्या वेळेमध्ये फोटोशूट झालं. पिल्लू थोडासा दमलेला होता, तसा तो धरून किंवा असं टेकन लावून बसतो, पण तो थकल्यामुळे त्याला पाठीमागं उशी दिली होती. म्हटलं ठीक आहे, कसा कसा झोपून का राहिना गेला, पण छान फोटोज तरी येत आहेत. तर छान असे फोटोशूट झालं. तेच काही फोटोज मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आई पप्पांची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे दिदी देखील आली होती. तर दिदीशी 2 मुलं होते, त्यासोबतच मामांची मुलगी पण होती. तर त्या सगळ्यांनी मिळून मला डेकोरेशन करण्यासाठी खूप हेल्प केली, आणि सगळेजण असल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये मजा आहे. फक्त 2-3 खूप काही म्हणजे फार मजा येत नाही. आणि जॉईंट फॅमिली असल्यानंतर किंवा सगळेजण एकत्र असल्यानंतर आपल्याला कसं की सगळे आनंद जे आहेत ते तसे दुप्पट होतात किंवा तिप्पट होतात. आणि लहान मुलांना तर सगळे असे जास्त जण असल्यानंतरच छान वाटतं. तर छान असं आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालं घरच्या घरी. आणि त्यानंतर आम्ही आई पप्पांची ॲनिव्हर्सरी होती, त्यामुळे बाहेर जाणार होतो. ते देखील तुम्हाला मी शेअर करणारच आहे. ओके, बाय.